बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केला जात असल्याचा शिंदे सेनेनं आरोप केलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पैशाच्या पाकिटांसह रंगे हात पकडलाय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडलेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयुरेश कडव। मयुरेश, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 1 ची ही दृश्य आपण पाहतोय, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेमध्ये जुंपलेली आपण पाहू शकतो। श्यामल, घडलेला आहे सकाळच्या सुमारास बदलापूरच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्या पैशानं भरलेली पाकिटं वाटत असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याविषयीची माहिती दिली। त्यानंतर त्या प्रभागातले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत तुकाराम म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली। शिवसेनेच्या उमेदवारांचा आरोप असा आहे की निवडणूक निर्णय अधिकारी यावर तो कोणतीही कारवाई करत नाहीत। रंगेहात त्या महिलांना पकडण्यात आले, त्यामुळे या प्रकरणात कारवाई करावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। त्या ठिकाणी बराच वेळ गोंधळाचं वातावरण होतं। आता तिथे पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकारी पोहोचलेले आहेत, त्यामुळे लवकरच पुढील तपास सुरू होणार आहे। नक्कीच मयुरेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय आधीपासूनच महायुतीत काही अलबेल नसल्याचं चित्र समोर आलं होतं, अशा चर्चा सुरू होत्या आणि त्यातच आता बदलापुरात आणखी एक मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे शिंदे सेना राष्ट्रवादीवर आरोप करते आहे। शिंदे सेनेचा असा आरोप आहे की राष्ट्रवादीकडून महिला कार्यकर्त्यांना पैशांसह आम्ही पकडलेला आहे आणि त्याच संदर्भातला हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटपाचा आरोप हा शिंदे सेनेकडून करण्यात आलाय। बदलापुरातल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पैशाची भरलेली पाकिटं वाटत असल्याचा आरोप करत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्याला रंगेहात पकडले।